चल ना फिरायला. काय बघतोय? थोडं मागून मार ना. माझ्या नाही तुझ्या. त्याच्यापेक्षा पवन फ्लेक्सिंग. भाई आपल्याला सकाळी 4-5 वाजता निघायचं होतं आणि आता वाजले 7:15. पवन शेट डायरेक्ट आपण जाणार आहे गाडीनी आणि तो जाणार आहे प्लेननी. प्लेनचा किस्सा तुम्हाला नंतर सांगतो. प्रायव्हेट ब्लॉग. कुलकर्णी का गाडीमध्ये एक प्रँक होणार आहे. आपण संचित सोबत प्रँक करणार आहे. तो नक्की बघा. आणि कल्पना अशी देतो आधी, फक्त तुम्ही शांत बसायचं. संचित सोबत बोलत असताना कोणी त्याला हसून नाही द्यायचं. भाई कुणाल तुला अजून पण चान्स आहे. तू जर आता जरी म्हटलं ना भाई तुला आता घेऊन जाऊ आम्ही आत्ता. थांब मॉडेल आहे मॉडेल. हे बार व्हिडिओ क्वालिटी आहे का? डिक्की बसू काय? अरे गणपती बाप्पा मोरया. कोणाचा आवाज आहे? केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत वाढलेली माणसं आहेत. गाडीवरती बघ ना, निरोगी राहण्यासाठी व्यायाम करणे सर्वच कष्ट आणि दूर सोडून राहिली लॉर्ड अल्टो डिझेल गाडी. स्टेप कशी दुसरी आता आम्ही थांबले जोगेश्वरीला आणि जोशी वड्याचे वडे घालणार आहे. तसं थांबलो जोगेश्वरीसाठी, पण शेजारी दिसलं जोगेश्वरीची. बस रे किती फोटो. मूर्ती गेलो काढू ना गाडीवरती कशाला. गाडीत विषय काढायचा आणि फक्त संजयचं रिएक्शन बघायचे आपल्याला. आपण ब्लॉग मध्ये बघू. मी ना तुम्हाला एक जोगेश्वरी मिसळचा किस्सा सांगतो. मी पडलो होतो त्याचा. जोगेश्वरी मिसळ समोर पडला. अरे भाई तुला भयंकर विषय होता तो. ऐकल्यानंतरच मला हे झालं. सांगरे काय झालं रे? अरे तो विषय झाला. तू संचितला माहितीच नाही का तो विषय? नाही ना, तो नव्हता ना आपल्यात. अरे आपणच बसलो होतोय ना. अरे काय मागं थांबायला भारी जागा होती. अरे काय खतरनाक काय ते पाणी हिरो दिसू राहिलं मला. भाई चाला खाली तिथं उडी मारायची तुला. अरे आता हा घाट चालू होईल. जेवढं कॅमेऱ्यामध्ये आणि जेवढं डोळ्यामध्ये दिसतंय ना तेवढं नाही. काढू दे
असं माझा काढलं तसा मी इकडे पाहताना सोनी आमचा धोनी ग मागून असा बॉल धरतोय अग सोनी आमचा धोनी ग मागून असा बॉल धरतोय उभ्यानं धरतोय बसल्यानं धरतोय आडवा. आणि तू ह्याच टाकाला मगाशी नजर लावली अरे नाही तरी त्याचे म्हटले होते ना आई मगाशी खात्री नजर लावली डायरेक्टच टेकलं बाई काय ते लागला सुद्धा हे काढून अरे जॅक काढा ना रे काढ आता काय सगळ्या जागा निघतो ना असं बॅग नाही खालून काढ निघल ना असंच निघतो ना कशाला ते काढतो तू वरती टाक नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न अरे यार डायरेक्टच बसलाय ना वाटतं बरोबर तिथेच पोचावं लागतं बघ बरं तुझ्या याने मला काय खाली वागताय ना एक मोठा असतो चौकोन त्याला बरोबर तिथंच लावावं लागतो जॅक सामसूम असा रस्ता आहे आणि आमची गाडी इथं मधात पंक्चर झालेली आहे महेश असतोय युट्यूबवरती सर्च करायचं हे दोघं जण हे सगळे मेहनत करत आहे आणि आमचं टायर आहे याच्या खाली आता आम्हाला हे सर्व काढावं लागेल हा नट काढावं लागेल त्याच्यानंतर आम्हाला मिळेल सगळं परिस्थिती खूप बेकार झालेली आहे आमची आणि पोरांच्या चेहऱ्यावर तसं नाही एक आटावरती घे एक आटावरती घे इकडून घे ना इकडून घे हा, आता घे. आता नका बरं का अचानक चटकन ते. नाही पनोती टा- लग गई, पनोती. टाकू भाई आपण करत आहो व्लॉग लय भारी व्ह्यूज येईन त्याला टायर काढायचा प्रयत्न चालू आहे इथे आता. येतं याच्यात हे 1 लाख रुपये द्यायचे. हातात फिरत नाही का महेश तू काय करतोय तू काय करतोय 1 लाख रुपये सापडतोय का 1 लाख रुपये सापडते 100% भेटते हे टायर स्पेस आहे लावून ठेवा. यो अरे पहिले तसं असं वाटलं की टायरच नाही का तिच्या काय काय पहिल्या पंक्चर झाली मी खिडकी कशाला खेळा नाही मला आवाज आला ती तिथंच झाली ती ती. काय झालं तिथून नेमकी उतरली का? असं काहीतरी मला तिथे आम्ही काहीतरी परत चाललो होतो लागले. टायर पंक्चर होऊन गेला किती वेळा सॅड मोमेंट फॉर अस इन ट्रिप जो टाइम आम्ही एक्सपेक्ट केला होता पोचायचा त्या टाइमवर आम्ही कधीच पोहोचत नाही आणि उन्हात टायर आता हे टायर राहू देत पवननी काढला आहे टायर खाली पवननी टायर काढलेला आहे खाली काढा चला ते ये नवीन टायर आहे होय त्यांचं नवीन आहे लगेच कळतं पंक्चर नाही येत टायर खेळू चला हवा कमी करे गेलेलं नाही अजून होय रे हवा कमी वाटते त्याच्यात आडलंच नाही नवीन घेतलं तुम्हाला- ताकद लावायला लागेल बरं का थांब थांब हा. तो ऐक संच थोडे सगळे डिल्ले कर थोडे सगळे डिल्ले कर करतो ना बाबा हे स्क्रिप्टेड आहे का हे स्क्रिप्टेड आहे का या टायर दाखवतो ना महेश हे स्क्रिप्टेड आहे का हा टायर दाखवतो ना तुला टायर तुम्हाला हे सगळं स्क्रिप्टेड वाटत नाही काही स्क्रिप्टेड नाहीये हे सगळं ओरिजिनल आहे आम्हीच टायर पंक्चर केलं व्ह्यूज साठी खिडकीतून असं वाटतं हे खेळा फेकलाय खाली बरं झालं ते लवकर समजलं नाही तर ऍक्सिडेंट जर गेला असतं तर बंद कर त्यांची पण हे तुम्ही बघू शकता टायर काढलेला आहे पंक्चरवाला आता मास्टर्स नंतर हे डिग्री करणार एक टपरी 100 किलोमीटर अंतरावर आमची दगड सीएस पंक्चरवाले इकडे हे दोन आहे हे पाय इथं पण आहे हे इथं तार आहे आणि हा इथं तार आहे इथं दगड आहे डायरेक्ट अजून काय हे पाय फाटले टायर पूर्ण टायरच गेले ते कामात टायर संपल्याला टायर आहे महेश चक्का खेळतोय का? एखादी काठी आण इथून जातो ना सर जॅकवरती याचं काय करायचं आता हे लावून द्यायचं तिथं आता थोडं सगळं आवळ करायचं ना आता जिथे पंक्चरचं दुकान भेटलं ना सगळ्या टायरची हवा एकदा चेक करून हवा चेक करून ही पंक्चर काढून पंक्चरचं पण बघू
गुलाल लागलो नाही वाटत का? जागा आहे एक गुलाल थोडे थोडे नट लावून घ्या सगळे बरोबर पॅक होतो टायर. काळा जादू किया ओमने. ओमेने काळा जादू केला. कोण धोत कोकण आल्यावर काळा जादू. हे कोण धोती खोल रहा है बे? अरे डायनाचे शूज खराब होते. भर उन्हात कोणतं नाही होत नाही रे ते. 2 मिनिटासाठी शूज खाली ठेवले खराब होता का ते? आपण मळ नाही लागणार भाई त्याला. लागू दे ना, धुतल्या जातात ते शूज. माहिती आहे माझ्याकडे पण. तू ये बघ ते सगळे थोडे थोडे आवळ डायना हे बघ एकदम थोडे थोडे आवळ. रात्री कळालंच नाही कोणतं सॉंग घालून आलोय. खालचा आवळ एवढा सहज असं काय सहज असं बसलं मग काय झालं नट बसायला. डीलीच आहे त्याचं नटचं. हा काय याचा आहे तो, त्याचा आहे तो 15 आहे तो. अरे बाप, असं कचकच आवाज आला पाहिजे. थांब थांब बघ. हा हळू मार ना जरा. हा थांब ना. हा त्यांच्या मिटवर त्या फोनचं. थांब. हा ए भाई कुणी नाट लावलं रे ओम्या? त्या जोगेश्वरीवाल्याने. भाई ए भाई मी नाही म्हटलं ओम्या. मी जिथं जोगेश्वरी तिथं मिसळ खाल्ली आणि मी त्याच्यानंतरच पडलेलो आहे भाऊ. थांब. जोगेश्वरीला परत जायचं नाही भाई कधी. काही ना काही कांड होत, काही ना काही कांड होते भाई. जोगेश्वरीचं ना आपलं वाकड आहे. मार तू. काय बास नाही रे, कचकच आवाज आला पाहिजे. अरे काढायचा प्रश्न नाही, ते फिटर कडून बरोबर निघतं पण पॅक लय जास्त करावं लागतो. हा राहू बा. बाबा पॅक जेवढं होईल तेवढं पॅक करा. हा थांब. हे वाजून मार, हे वाजून राहिलं. मार ये खर्च मार ना, अजून जातोय तर. थांब 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 लागेल मला. त्याचे क्रॉक्स खराब झाले. मार. थांब राहू का उभा? थांब. हा ह्यो झाला, ह्यो आपल्यापेक्षा त्याचं वजन जास्त आहे बाबा. झाला. इकडे. माझा फोटो काढतो असं बसलेला. डॉगेश 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 भाई, डॉगेश भाई थोडी मदत करतो. डॉगेश भाई थोडी मदत करतो. डॉगेश चालला डॉगेश के साथ. थोडं मार. na 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 चला जाता हूँ किसी की धुन में धड़कते दिल के तराने लिए. चला जाता हूँ किसी की धुन में धड़कते दिल के तराने लिए. मिलन की मस्ती भरी आँखों में हजारों सपने सुहाने लिए. हो चला जाता हूँ किसी की धुन में धड़कते दिल के तराने लिए. ये मस्ती के नजारे हैं तो ऐसे में संभलना कैसा मेरी कसम. जो लहराती डगरिया हो तो फिर क्यों ना चलूं मैं बहका बहका रे. मेरे जीवन में ये शाम आई है मोहब्बत वाले जमाने लिए. हो चला जाता हूँ किसी की धुन में धड़कते दिल के तराने लिए. चला जाता
अजब होगा वो जब मेरे करीब आएगी, मेरी कसम कभी पैया छुड़ा लेगी, कभी हंस के गले से लग जाएगी, हाय मेरी बाहों में मचल जाएगी, वो सच्चे झूठे बहाने लिए हो। चला जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के तराने लिए, चला जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के तराने लिए। आपण लई सारे क्लिप काढले भाऊ, बनवायचंय का? हा एक नंबर दिसतोय. ते बघ ते शिफ्ट कसं थांबवलं. सांच्या खाली जास्त पाण्यात नको. काच घेऊ खाली. बरे काच घेऊ खाली. नाही. انت معلم واحنا منك نتعلم، انت معلم واحنا منك نتعلم، نسكت وانت موجود ما نرضى نتكلم، نسكت وانت موجود ما نرضى نتكلم. انت معلم واحنا منك نتعلم، انت معلم واحنا منك نتعلم، نسكت وانت موجود ما نرضى نتكلم، نسكت وانت موجود ما نرضى نتكلم. واللي خلاك ما يفهم يجي له يوم ويندم، واللي خلاك ما يفهم يجي له يوم ويندم، وما تسمع اللي يخدعك انت معلم، وما تسمع اللي يخدعك انت معلم. هي انت معلم واحنا منك نتعلم، معلم انت معلم واحنا منك نتعلم. आजचा फोटो सेशन सकाळचा कंप्लीट. आता इथून पुढं माहिती नाही कुठे जायचं आहे. मे बी आता दिवेघरला आजचा मुक्काम राहणार, नंतर मग केलं तर उद्या मुरुड जंजिरा. पुढचे प्लॅन्स काय माहिती नाही. अजून पण काहीतरी चालूच आहे, गाडीचा प्रॉब्लेम कमी जास्त. विघ्न काय कमी नाही. काय झालं? बोलशील काही? काय पडलं? आवाज येतोय का? काय माहिती काय झालं, सांग. काय माहिती कळलं नाही. काय झालं नेमकी? तुला काय वाटलं सांगतो सही? कुठं? ओय 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 ओय. प्रताप बुरुंदर. असं नाही ते. कालचा सीन, कालचा सीन. हा हा हा. प्रताप बुरुंदर. मी चप्पल काढून काढली, चालवली. जाऊ दे ना, ते खाली चप्पल काढून रेती खाली पडली. बसा बसा गपचूप बसा. दोन 2002 मिनिट. 5 जणांची सायकल, 4 जणांची, 3 जणांची. 2000 किती?
अरे तिकडची ती गाड आहे रे 2000. चला बाय बाय. काय होतं रे काय नाही मुरुड बीच. अरे ह्या चष्म्यामध्ये भाग दिसतंय उलट. नाही नाही येऊ राहिला तो नाही येते. मी इकडं ह्यो इकडं. काय ना ते हे तो एक ऑप्शन असतो. आता नदी पार करायला ह्या पाण्याच्या वरच्या बोटीवरून गाडी सोबत जाणार आहे. अरे माती असल भाई. काय फिलिंग आहे भाई. आयुष कसा एक्सपिरियन्स असेल. आपण एक्सपिरियन्स घेऊ आता. चला 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 चला. काय सही रे भाई. एक नंबर एक नंबर. चाललो भाई आपण. बघा एक नंबर. एक नंबर वाटतंय. ओम गावाने कसं वाटतंय तुम्हाला बोटवरती गाडी घेऊन. अरे अजून वळू नाही का. हा एक नंबर वाटतं. मी काय म्हणतो गाड्या मागतच नाही का. स्टेबल चालतोय ना जहाज. हरेहरेश्वरच्या मंदिरात आलेलो आहे आता. इथलचं असं आहे की हे मंदिर लाटांनी बनवलेलं आहे असं म्हणतात. बस वरती जाऊन शूट करू थोडंसं. काय म्हटलं. ए अरे जायचं कुठे ते तर सांग संचित. नुसता सस्पेन्स. जिथं पाहावं तिथं समुद्रच आहे भाऊ. अरे काय नुसते बोरक हो राहिले तुम्ही. दे इकडे चल मग मला पण एखादा. एवढं काही चढून आलो
आता तेवढंच उतरायचं. पण खाली कुठं नजारा एक नंबर, खाली जायचंय का? एक नंबर. हळूच उतरा होय, जर का एक पाय सटकला डायरेक्ट खाली पाण्यात. पाण्यात असतील सर्जन. भरती चालू आहे ना, भरती चालू आहे ना. हे परत चढावं लागेल राव. कमून रे, दुसरी कोण रस्ता आहे का? पवत जायचंय का? पवत जायचंय? कोणती कमान टाकायची ती? रॉकेट काय? हे भाई पण संचित भारी भाई. चला आता खाली गेलो रे करू. भाई एक नंबर राव, एक नंबर. हे सगळं लाटाने बनलेलं आहे ना संचा. हे नका जाऊ रे बाबा, रिस्क कशाला घेता. इथून बोटीने आपल्याला याला जायला किती वेळ लागेल मुरुडला? आला नाही तरी एवढं नाही आलं. ए पुढं नका जोरी जास्त ना. ए पाणी उडत आहे भाई, पाणी. ए भाऊ शेवटचा फोटो येईल बरं का त्याचा. इकडे बघा, इकडे बघा, इथं इथं. परत येईल, परत येईल, परत येईल. ते तिथं दगड आहे ना, त्याच्यामुळे उडत आहे ते पाणी. बसायला तयार हो. पडलं. आता मोठी ना, भारी वाटतंय रे इथं बसल्या बसल्या. त्या ना मांडे घालून बैस. नाही नाही आता माग गेलंय. नाही ते तिकडं आलं ना तर उडत रे ते. हा ना, जरा दिवसभर जरी बसून बघितला तरी काही वाटणार नाही. काहीच नाही, एकदम ब्लँक. बर चला बाबा, हे आपल्याला अजून स्विमिंग पूल मध्ये बघ आंघोळ करायचंय. चला चला बस. अजून आहे ना फोटो. एका रस्त्याने चाललो, एका रस्त्याने. हे भाई आपण येऊ. संचित युवराज बोल्स भाई. असं ह्या ठिकाणी एखादं घर पाहिजे होतं. इथं असं वरती खिडकीत बसलं असतं दररोज पाणी बघत. ए आयशा जास्त बुट नको जोरी बाबा.
जिथं तिथं फोटो नुसतोय. काय देऊ काय यूज करू आणि पाण्याचं उदाहरण समजलं आलं ना. काय मला एक्सप्रेस नाही करणार. मला माझ्या शब्दात मांडता येईल. मान मग पण माझं वेगळं आहे, तुझं वेगळं आहे. काय समजा आपण चालता चालता सांगतो तुम्हाला. नाही सांग. जेवण बाकी अजून, चला लवकर हा बरं चल. हा चल सांग. चल ना पुढे गेला सांगतो, नंतर कट करून आपण परत फिरलो. हा रे कोणाचा फोन टाकायचं का बोला. नको टाकून, हुशारी करायला परवडत नाही फोन सोबत. अरे आयफोन नाही होत काही. अरे काही नाही होत असं काढ तुझा म्हणता. फोन. खारं पाणी भाई ते. काढ ना फोन. हा रे बाबा. नको कशाला करतो. चला रे उदाहरण सांगायचं. आता स्वतः ओम गावाने काहीतरी काय रे मोटिवेशनल स्टोरी सांगणार आहे. मोटिवेशनल नाहीये. आता जस्ट एक चिमणी आणि समुद्राकडे बघून आहे तो सीन पण आहे घेतलेला तो सीन पण घेतलेला आहे. तुम्हाला बोलताना त्या सीनचं हे दाखवतो. तुम्हाला आता माझा आवाज येईल, ठीक आहे. पोरांना नाही का आहे. नीट आहे का चला. ती चिमणी आहे ना, चिमणी बरी यांना फिरू दे, आपण साईडला जाऊन तुम्हाला सांगतो. ती चिमणी काय करत होती, काठावर बसली होती, समुद्राकडे पाहत होती. समुद्र त्याला आतुरतेने बोलवत होता, चल माझ्यासोबत चल. पण आपण जर चिमणीला बघितलं ना, तर चिमणी काय करते माहित आहे का, की समुद्र त्याला हात मारतो, तो माझ्या मिठीत ये, मी तुला कसा समुद्रात घेऊन जाते. पण ती चिमणी पण किती हुशार आहे. चिमणी म्हणते माझ्या पायाला येऊन जेवढं पाणी लागतंय ना तेवढंच मी तुझा. मी जर तुझ्यात गुंतलो तर मी त्या समुद्राच्या परत बाहेर कधी येणार नाही. पण याच्यावर ज्याला काय एक समजलं ना ते सांगायचं. रिलेटेबल आहे. नाही समजलं. शेवटी एक डायलॉग मारणार म्या. मी काय म्हणलो ते. त्याला जिंकायचं असतं, त्याने कधी कशात गुंतायचं नसतं. अरे जाऊ दे, जास्त हे हार्ड झालं. डीप मोटिवेशनल डीप. नाही संचित काय म्हणला, ज्याला गुंतायचं असतं त्यांनी कोणात गुंतायचं नसतं. नाही रे नाही. आपण आपला ज्याला जिंकायचं असतं आपण आपला पाय बघून गुंतला पाहिजे. आपला पाय आपल्याला कधी बाहेर काढता येईल ना तेवढाच गुंतला पाहिजे. जितेंद्र जोशीचे वाक्य. मी तेच बोलणार होतो की म्हटलं ही लाईन ढापलेली आहे. नाही रे, ती कविता वेगळी. जितेंद्र जोशीची कविता वेगळी. पिंडीसारखं नाही वाटणार. ओम पण काही गोष्टीमध्ये ना पाय ऑटोमॅटिक गुंतलं जातो. मग नंतर समजत की आपण त्यामध्ये गुंतलोय. म्हणजे त्यावेळेस समजून घ्यायचं की त्या समुद्र आपल्याला आधीच घेऊन गेलेला आहे आपल्याला त्याच्यामध्ये. म्हणून आता परत समुद्रातून त्या बाहेर येणे नाही. पण आपण कधी जातो ते आपल्याला समजत पण नाही ना. म्हणून चिमणीसारखं हुशार बना. चिमणीसारखं हुशार बना, अख्खं जग समजून जाईल. आपण तर माणसं आहे रे, मायाळू माणसं. मायाळू कायचे. मोटिवेशनल काय थोडंसं रिलेट पण झालं. सगळेच रिलेट करणार या गावात तरी. ते नाही तर डेली लाईफ मधले काही ना काही गोल्स वगैरे काही त्यामध्ये होतच. आपल्या सगळ्यांना अंदाज असतो आपण कोणत्या डिप्रेशनपर्यंत जाऊ शकतो, त्याच्यातून आपण बाहेर निघू शकतो. पण आपल्या मनात जरी ढकललं पाहिजे. मन कंट्रोल नाही राहत रे. अरे नाही गुंतायचं. हा तुमचा बाहेर निघाला पाहिजे त्याच्यामध्ये. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, गुंतायचं पण पाय मोकळा असला पाहिजे. बाय डोक्यातून कधीच बाहेर निघलेला असतो, पण मनातून बाहेर निघाला. नाही ओम्या वर्ड्स ऑफ काय म्हणतात त्याला, मोटिवेशन नाही काय रे. डीप वर्ड्स. नाही मोटिवेशनल पर्सन आणि बिझनेसमॅन पर्सन. ब्रेन जरी तुझा असला तरी तुझ्यातलं मन माझं आहे. ए चला बीचच विकत घ्यायचा काय. असा फोटो काढलो म्हणतो तुला. तर हा काय बोलत होता तू. डोंट बी ओव्हर ॲग्रेस वेन यू आर इन अँग्री मोड. त्यामध्ये मला दुसरं काय ते बोलत होतं. नाही भावना पोचल्या मला. भावना पोचल्या रागाच्या भरात
कोणती गोष्ट करू नका, तेच ना. हा, त्या गोष्टी केलेल्या नंतर पस्तावा होतो. आता मी चालतोय, मला जर घाम आलाय हम्म. तर हा घाम बसल्या बसल्या येऊ शकत नाही. तसाच अनुभवचा असतो. हम्म. ज्यावेळेस प्रसंग घडतात त्यावेळेस अनुभव येतो. एक नंबर एक नंबर. हे भारी होतं, हे भारी होतोय. म्हणून बाहेर फिरा. म्हणून जग बघा. म्हणून त्या क्लासमध्ये फळावर एक वाक्य लिहिलंय, आज जरी गेला साई चौकात तरी लिहिलंय. हम्म. हा काय 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 लिहिलंय? पहिलं वाक्य होतं ज्यावेळेस ते लिहायला सुरुवात झाली हम्म. त्यावेळेस होतं की स्वतःच्या जीवावर जगायला शिका, थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल. भारी भारी. त्यानंतर मी क्लास बंद केला, आता परत लावला. आता परत नवीन आलं. अरे स्वतःच्या जेव्हा क्लास लावायचा. आता पण हा. लावला का मग शेवटी? अरे या की चला की तुम्हाला नुसते फोटो काढायचे. पोरगा सांभाळून घ्यावं लागतं रे. पैदा करून सोडला जमत नाही ना, वागवावं लागतं. वागवावं लागतं ना असं. इफ यू थिंक यू आर बॅड, हा आय एम युअर डॅड. हा. नुसतं चष्मा घालून कुणी मारी, अजून काय रे KG, सॉरी रॉकी, अजून कोण आहे तो नवीन मार्को बनत नाही. पुष्पावी मी थोडीच म्हटलं. अरे नाही पुष्पासाठी असं. रप्पा रप्पा. रप्पा रप्पा रप्पा. हे नुसतं नारळाचं धंदा नुसतं. हा फकाट नारळाचा धंदा. अरे हे पण विकते बरं याचं का. नारळाची दोरी बनते ती. अरे नाही याचं नाही म्हणत, याचं नाही, हे वाळलंय पूर्ण रे. याचं हे भट्टीमध्ये जातात पेटायला. अरे नारळावरती कपडे. नाही आलो तोच रोडला कुलूप. आता परत काय वापस जायचं काय भाऊ एवढ्या लांब? भाऊ असं नाही जमणार. एवढा पण घाम नको निघायला, जीवत जाईल. अरे अरे हाय नाही इथून रस्ता, ह्यो रस्ता आहे म्हटलं तेव्हा मी असेल तिकडे. भेटला रस्ता भेटला. चला चला जाऊ द्या, इथून तिथून उड्या मारू. आता काय करणार आहे, एवढ्या लांब नाही जाता येणार भाऊ. थांब 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 दिलं परत. राष्ट्रवादी. रात्री या हॉटेलमध्ये स्टे आहे. ब्लूटूथ बंद कर, ब्लूटूथ बंद कर. रात्री दिवेगडचा स्पॉट. इथे वरती रूम आहे. हा पूर्ण रिसॉर्ट आहे आणि हा एक स्विमिंग पूल. 1-2 तास तर आम्ही इथेच होतो. 1-2 तास ते या स्विमिंग पूलमध्येच घालवले. खूप मजा आली. एक नंबर वाटलं. पैसे गेले थोडेफार पण मजा आली. काय म्हणणं आहे तुझं? एकदम मस्त आहे. आम्ही स्विमिंग पण केली. आता सगळं अंग दुखतं. आता रात्रीचे वाजलेत, अरे रात्रीचे वाजलेत 9:30. आणि आता कशासाठी चाललोय आपण? आता आम्ही चाललोय, थोडं आमचं काम आहे त्यामुळे चाललोय. हा एक थोडंसं काम आहे, तेवढं कंप्लीट करून नेक्स्ट रात्रीचं नियोजन करायचं, झोपायचं आपल्याला लवकर. उद्या आपल्याला निघायचं पटे. तर चला. Feeling good in me,
सकाळी सकाळी 9 वाजले आणि आता आम्ही हे दोघं जण, मी आणि पवन, आत्ताच स्विमिंग पूलमध्ये जाऊन आलो. मजा वाटली थोडीशी. आता नाश्ता करायचा. नाश्ता करून परत स्विमिंग पूलमध्ये. नाही जाऊ की अजून दुसरं पण आहे की. आता एवढा नाश्ता झाला की परत स्विमिंग पूलमध्ये परत नाश्ता जिरवायचा, मग मोठ्या स्विमिंग पूलमध्ये जायचं. थंडी वाजून राहिली. पवन कुठे जे ठरवलं ते काय झालं नाही. आता 11 वाजले. चेक इन करतोय का त्यांचाच फोन चालू आहे. लवकर चला. चेकआउट 11 वाजता आहे. हो मेरे लोक. हॅलो, एक मिनिट. आलो एक येतोय. हां तेच आता बाकी सगळे बॅग आमच्याकडे ठेवून चालले. मी पण निघतोय आता. पेमेंटचं सगळं माझ्याकडे, त्यामुळं माझी वाट बघायला थांबले. आता इथून पुढचा प्लॅन काय अजून ठरवलेला तर नाही आहे. आता सध्या दिव्याघरचं बीच बघणार आणि मग गेलो तर सिंधुदुर्ग, नाही तर मग पुण्याला बजेट वाढायला आणि वाढूला पण नगरला जायचं लवकरात लवकर. मग बघू त्यांचं स्वतः गाडीमध्ये बसल्यावरती. ठीक आहे, चला. कपडे वाळले नाही तर नवीन स्टाईल आहे असे कपडे वाळू घालायचे. ती ट्रिक एक काच वरती आहे टाकायची, दरवाज्यावरती लावला आणि दरवाजा नीट पण नाही लागला. कुणी लावलं ते? कोणी लावलं? आयुष दादा मीने लावलं ते बाहेर टाकलं ते. दिव्याघरचं बीच. हे पण आपण तिकडे गेलो होतो ते बीच लय शांत होतं रे आपल्यासाठी. अरे नाही, अरे इकडे ऍक्टिव्हिटीज करायला लई आहे. फोटो बी काढ, फोटो. मस्त वातावरण वाटतंय. 2 दिवस असतं समुद्राच्या ठिकाणी, भारी वाटतं. ते झोपायचं होतं ना, ते करायचं विषय चालू. कसं वाटलं तुला? अरे एक नंबर होईल ना? कसं वाटलं? कसं कोणतरी एक जण चालू माझ्या कसं वाटलं पण? एक नंबर. दिव्याघर पार केलं. आता इकडे कुठेतरी हॉटेल आनंदवन ते जेवायला आलोय. 2 वाजले, सगळ्यांना भूक लागली, त्यामुळे आता इथं जेवण भारी भेटतं. मागचे जेवलं वाटतं, त्यामुळे बघू आता इथं जेवण कसं भेटतं. आत्ता सध्याला आहे तामिनी घाटात आणि आमची आता सध्या मैफिल रंगली शायरीची. तर आपले लॉर्ड डॅनी एक आपल्याला शायरी सांगणार. बोला. इरशाद. ये तकिया भीग गया मेरा खारे पानी से. तकिया भीग गया मेरा खारे पानी से. जब से किरदार अलग हुआ है कहानी से. वाह वाह. यहाँ मैं किसी लड़की से आंखें भी नहीं मिला पा रहा. वाह. यहाँ मैं किसी लड़की से आंखें भी नहीं मिला पा रहा. वो मिला रही है अपना लहंगा किसी शेरवानी से. एक नंबर. एपिक आहे. चल तुमच्यासाठी अजून एक का. चांद अधूरा देख फरियाद तो करती होगी. माना ज्यादा नहीं लेकिन याद तो करती होगी. दिन भर बिता लेती होगी वो गैरों की महफिल में. दिन भर बिता लेती होगी वो गैरों की महफिल में. लेकिन रात के कुछ पल मेरे याद में बर्बाद तो करती होगी. वाह वाह. ना सोचो कि रातों में जाग रहा हूँ अकेला. ना सोचो कि रात में जाग रहा हूँ अकेला. उसकी हिचकियाँ गवाह है वो भी जागती होगी. करेक्ट. नाही चुकलं झालं शेवटी थोडं. सगळे दिल टूटे हुए आशिक. उसकी नहीं मेरी हिचकियाँ बता. मेरी हिचकियाँ गवाह है वो भी जागती होगी. सगळे इमोशनल आशिक.
हा. इमोशनली भाई सगळं फक्त सगळे इमोशनल. आशिकी 3 चे टॉप 4 फाईव्ह नाही रे. हा 4 बरोबर आहे. हे नाही अजून तर नाही. एखादी शायरी अजून काढ एकदा. ती मी थांब. आता मी माझी वाली सांगतो. हा, आता बरं, ब्लॉग बोल, मध्ये हा, सांगितलं चला. नाही ते आपण. हा चला. हा मला ती शोधू दे एकदा. मी एपिक वाली एकदम टॉपची काढलीच नाही बाबा. हा टॉपची काढतो ना, थांब ना आता माझी होऊन जाऊ दे ना. पण एक क्या कह रहे हो उसे देखकर खुश तो होते होगे. क्या कह रहे हो उसे देखकर खुश तो होते होगे. देखना तो दूर की बात है, हम तो ये सोच कर खुश हो जाते हैं कि हमने ली हुई सांस भी कभी उनको छू के निकली हो. वाह एक अजून एक आहे. नंबर. हा खुली आंखों से देखा है जमाना सारा. हा खुली आंखों से देखा है जमाना सारा, पर अक्सर उसको देखने के लिए आंखें बंद करनी वाह. पड़ती है. एक नंबर. तू घे डॅनी. हा चल. थांब थोडा मी घेतो थोडं. हाय. डॅनी महफिल जमली आता. अरे ते काय? इमोशनल आशिक आहे. काय विसरतो का आता? तो? करे डॅनीच्या डोळ्यात पाणी आलंय. चष्मा लावलाय. हा, घे. करेक्ट बोलला. आता तुम्ही बोललेच तर तुमच्यासाठी. होऊन जाऊ, चल होऊन चल जाऊ. ये. इर्शाद. कुछ लोगों ने उतार दिया मुझे बोझ समझकर. हाँ, कुछ लोगों ने उतार दिया मुझे बोझ समझकर, कुछ लोगों ने संभाल रखा है सोच समझकर. उसी जख्म ने मौत दी हमें, उसी जख्म ने मौत दी हमें, जिस पर ध्यान न दिया था हमने खरं समझकर. वाह वाह वाह. करेक्ट. काढा रे, अजून काढा एखादी. चलो. और जब मैं चूड़िया खरीदने के काबिल हुआ, और जब मैं चूड़िया खरीदने के काबिल हुआ, तब वो सोने के कंगन पहन चुकी थी. वाह वाह. सुना है इश्क करने जा रहे हो, सुना है इश्क करने जा रहे हो, सुनो जिंदा तो आओगे पर जी नहीं पाओगे. अजून एक. इंतजार है तेरा मगर तू आना मत. इंतजार है तेरा मगर तू आना मत. प्यार हो भी अगर तो मुझे बताना मत. वाह वाह वाह. मुझे सिर्फ तेरे ख्वाबों से मोहब्बत है. मुझे सिर्फ तेरे ख्वाबों से मोहब्बत है. तू मेरी हकीकत को नजर लगाना मत. वाह वाह वाह. नाही आमच्या भेंड्याला ती वाटते. इंडी ना पा सके ना भुला सके, ना पा सके ना भुला सके, ना बता सके ना जता सके. क्या लाइन है? ना बता सके ना जता सके. तू क्या है मेरे लिए ना खुद समझे ना तुझे समझा सके. प्यार का नाम बारिश नहीं जो बरसे और थम जाए. प्यार का नाम बारिश नहीं जो बरसे और थम जाए. प्यार का नाम सूरज नहीं जो चमके और डूब जाए. प्यार का नाम सूरज नहीं जो चमके और डूब जाए. प्यार का नाम तो सांस है जो चले तो जिंदगी और रुके तो मौत बन जाए. उतरा था चांद हमारे भी आंगन में, उतरा था चांद हमारे भी आंगन में, लेकिन सितारों को गवारा नहीं था, लेकिन सितारों को गवारा नहीं था. हम तो सितारों से भी बगावत कर लेते, लेकिन चांद क्या फायदा, चांद ही हमारा नहीं था. आओ मिलकर एक समझौता कर लेते हैं. आओ मिलकर एक समझौता कर लेते हैं. दिल तुम रख लो, हम तुम्हें रख लेते हैं. वाह 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 वाह. हाँ हा हा हा. अरे चालू केलं. हा कर चालू. जिस शख्स को देखकर जीते हो हा हा उसे ही भला बुरा कह देते हो. हा. जिस शख्स को देख कर जीते हो उसे ही भला बुरा कह देते हो. आखिर दोस्त तुम्हें याद नहीं रहता तुम पीकर क्या कहते हो. अरे वाह वाह वाह. एक नंबर. ऍड करतो मी.
हा आता आम्ही ब्लँकेट घ्यायला गेलतो काय वाटलं नव्हते ब्लँकेट तर काय सीन झाला मम्मी म्हणे चल रस्त्यावर बी चांगले भेटता मग गेलो आम्ही मग आणि म्हटलं त्याला विचारलं कितीला आहे ते बोललं 1200 रुपये जोडी आहे मम्मी होती तुम्हाला काय वाटतं कितीला करावं त्यांना किती लोक आणि 600-800 पर्यंत मम्मी असल्यावर करू शकते मम्मीने किती सांगावं त्याला 200 रुपये म्हटलं भाई इथं तिथं भाजीपाला आहे असं असंच बसलो भाई मी त्याच्या डोळ्यात बी डोळे घातले नाही मी मार्केटिंग वाले भी हैरान है अरे बाबा मम्मी समोर तर ते डाय कुठे टेकले ते काय बोललं माहिती का आम्ही काय आम्हाला नाही सांगितलं. नाही ते काय बोललं माहिती का पहिले तर ते असं पार्किंग करायचं लेवल ट्राय करत होतं नाही एवढ्याला येणार नाही असं तसं मग आम्ही गाडीवर बसलो ना ते काय बोललं माहिती का काय म्हणे एक काम करा तुम्ही 200च्या वरती किती असाल मम्मी म्हणे 5 रुपये 205 तू घेतो का म्हणे ते बोलला म्हणे ताई तसं नका करू म्हणे तुम्ही एक काम करा ब्लँकेट पण घेऊन चला म्हणे आणि मला बी घेऊन चला म्हणे मी बी राहतो म्हणे ब्लँकेट उडून झोपतो म्हणे हा चालू केलंय बोला उसके जिस्म को कागज अपने होठों को कलम बना दूंगा उसके जिस्म को कागज अपने होठों को कलम बना दूंगा तुम लम्हे दे देना मुझे मैं शेर लिख के गजल बना दूंगा वाह अजून नाही का कोणती अरे एपिक वाली बाकी आहे. हा एपिक वाली घे रे. आता नाही थोडं नाही अशा रंगरेज गाणं आणि इमोशनल शायरी कहानी जिसकी थी उसके जैसा हो गया था मैं हा कहानी जिसकी थी उसके जैसा हो गया था मैं तमाशा करते करते खुद तमाशा हो गया था मैं जब देखा नहीं उसको जब कई दिनों से जब देखा नहीं उसको नहीं था कई दिनों से जब देखा नहीं उसको उसकी खिड़की पर तो अपने आंखों में उसकी खिड़की का पर्दा हो गया था मैं शेजारी बुझा तो खुद में एक चिंगारी भी बाकी नहीं रखी बुझा तो खुद में एक चिंगारी भी बाकी नहीं रखी उसको तारा बनाने के लिए अंधेरा हो गया था उम्र बिता दी मैंने उसकी एक आवाज सुनने में उम्र बिता दी मैंने उसकी एक आवाज सुनने में जब उसे बोलना आया तो बहरा हो गया